आपल्याकडे जे जॉईंट स्टोरी आणि जोरदार आपल्याचं स्वागत प्रमुख पाहुणे. चला बघूया आपण जे जुन्या लोकांनी तर प्रोडक्ट नॉलेज ऐकलं असेल, पण नवीनसाठी आपण बघूया प्रोडक्ट म्हणजे हे आपलं अमृत ज्यूस. अमृत ज्यूसची गरज का पडली आहे ना? अमृत ज्यूस असे काय मार्केटमध्ये खूप सारे, पण अमृत ज्यूस का घ्यावं लागलं का गरज? पण आपण जे करतोय आतापर्यंत बघा, आपले आजोबा असतील, परदादा असतील, त्यांनी बघा 120 वर्षे 130 वर्षे खूप काढले असतील. त्यांना चष्मा लागला असेल ना, शुगर ना बीपी असे काढलेत ना. तसं पण आता आहे का? म्हणजे काय काढले त्यांनी? तेव्हा त्यांना जे जेवण मिळत होतं, जे अन्न मिळत होतं, त्यांना कसं होतं? सुदृढ होतं आणि कसं होतं? आणखी पौष्टिक होता. आहार जे होता ना पौष्टिक होता. आता जे आपल्याला आहार मिळतो तो पौष्टिक आहे का? का नाही? त्याच्यामध्ये खूप सारं केमिकल आहे. आपण रोज 5% 10% पेस्टिसाइड पॅरासाइड खातो. आता तुम्हाला काही लोकांना कसं खातो का नाही? आता बघा इथं जवळजवळ 99% नाही 100% लोक आपण शेतकरी आहे ना. शेतकरी काय करतो? आपण जे बी आपलं जे पालेभाज्या आपण तयार करतो त्यामध्ये काय होतं? छिडकावा करतो याने की फवार करतो. फवारल्यामुळे केमिकल. आता बघा आता इथं कोणी जर आपल्या वांग्यावरती जर फवारलं गेलं तर त्याच्यामध्ये 9 दिवस वीज बाहेर निघत नाही. पण असं होतं का? शेतकरी आज फवारतं, उद्या बाजारात येते, संध्याकाळी आपण भाजी बनवतो. त्याला किती जरी तुम्ही साबण लावून जर धुतलं तरी वीज बाहेर निघत नाही. असं तर त्याचं कारणच आहे की त्याचा एक टाइम पिरियड असतो. त्याच्यानंतर आपले फ्लावर म्हणून आहे गोबी 45 दिवस त्याचं निघत नाही. त्याच्या सुद्धा फवारलेलं, पण तसं होतच नाही. म्हणजे मग आपण रोज वरती आपण रोखू शकतो का? नाही. कोणी शेतकरी रोखू शकतो का? नाही. त्याला माहित असतं नाही मला खायचं नाही. काय नागपूरवाले काय म्हणतात? संत्र मला नाही खायचे. नांदेडवाले खाते. नांदेडवाले म्हणतात केळी आम्हाला नाही खायची. अर्धा बोलले बघा मी जातो फील्डवर तर ते गाडीमध्ये भरते जायला बुडूनच भरतात. नागपूरकडे जायपर्यंत पिकलेले असतात. म्हणजे ते केमिकल मध्ये टाकतात. असं आहे. पण ते रोकण आपल्याला जाईल का? तर ते त्याचं उत्पन्न साधन आहे. कारण मी पण एक शेतकरी आहे, पण ते काय बनवू शकत नाही. कारण ट्रॅडिशनल जेव्हा 1972 मध्ये जो गॅट करार झाला ना, तेव्हा हे रासायनिक सगळं आपल्या भारतामध्ये आलं आहे ना. नाही तर याच्या आधी आपल्याकडं एकदम चांगलं चांगलं पिकत होतं आणि ते त्याच्यामुळं चांगल्या अन्नामुळे आपल्या कधीच नाही. आता पहिल्याच लोकांनी जे उंबराच्या दोड्या खाल्ल्या असतील, टमाट्याची भाजी खाल्ली असेल, बरेच काही असं मामा जास्त म्हणाला तर म्हणजे मामा चांगला नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे, त्याच्यात वेळ नाही, वेळ आहे. म्हणूनच ते सांगतोय. म्हणजे मला बी आमच्या वडिलांनी सांगलेली गोष्ट आहे. कधी मध्ये लहानपणी मी पण ते भाज्या खाल्लेल्या म्हणून तुम्हाला सांगतो. कारण का? तर त्याच्यामध्ये 100% आपल्या बॉडीला लागणारे जे प्रोटीन आहेत त्याच्यामध्ये आहेत. आपण जे आज अन्न खातो त्याच्यात आहेत का? नाही. केमिकल युक्त आहेत. दुसरी गोष्ट, दुसरा एक फायदा असा आहे की आपण ज्या भांड्यामध्ये आपण अन्न आपलं शिजवतो त्याच्यामध्ये आपले 80% एक्सपायर होतात प्रोटीन आणि 20% फक्त जीवाला. पहिल्या काळात मातीची भांडी होती, पितळाची भांडी होती है ना. त्याचं कारण होतं जे लोक पहिले वापरत होते त्याच्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये 100% प्रोटीन जीवन करायचे. आताच्या स्टीलचे आपण नाही. आता आपल्या घरी काय सगळं तेच झालंय, स्टीलचं आणि बर्तन. पण त्याला याला पण रोखू शकत नाही. बऱ्याच काही गोष्टी आहेत आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, पण ते आपल्या हातात नाहीये. पण मला एवढं कळतं इथं बसलेलं की आपल्या हातात आपली लाईफ आहे. आपलं जीवन सुधारू शकतो, आपला परिवार आपण सुखी ठेवू शकतो. हे तर आपल्या हातात आहे. आपण आपल्या परिवारासोबत गद्दारी करू शकत नाही. जर केली तर त्याचे परिणाम तुम्हाला खूप मोठे भोगावे आणि लोक भोगतात नाही सुद्धा करतात. कारण ते काय ते आम्हाला लोक सांगतात किंवा ते मला आणि ते काही गोष्टीचं येतं पण नाही. काळाबरोबर आपल्याला गरज नाही, काळाबरोबर बदलण्याची गरज आहे आणि तुम्हाला अपडेट पण करण्याची गरज आहे ना. जसं पहिले छोटे छोटे मोबाईल होते, आता सगळ्यात छोटं तर नाही दिसत, अँड्रॉइड आलेले. तसं काय जसं आता ही गरज हे तुम्हाला खूप लवकर आता याचं खूप कमी वेळा सांगणार, पण हे याच्यात सांगणार की आपल्याला कळायला पाहिजे की आपण ज्यूस आपण काय घेतोय. म्हणजे आपण जे खातोय त्या अन्नामध्ये आपल्याला प्रोटीन नाही, तर फळामध्ये मिळतात. फळं खातो का आपण? काही फळामध्ये कच्च्या फळामध्ये जास्त मिळतात, ते पण खात नाहीत आपण है ना. बरं फळं बी कोणते खातो किंवा आपल्याला काय आपल्या बॉडीला काय आवडतं हे नाही खात आपण. हॅलो आहे ना सगळं. म्हणजे काय खातो? आपल्या जिभेला जे आवडत आहे ते खातो आहे ना. बर्गर पिझ्झा आपण फास्ट फूडच्या मागे जास्त का आपल्या बॉडीला एखादा जांभूळ असेल, आपल्या बॉडीचं खूप चांगल्या प्रकारे रक्त शुद्धीकरण करतो. आपण खातो का? पेरू आपण खातो, त्याला आपलं डायजेस्ट सिस्टम एवढं सुंदर छान होतं तुम्हाला कुठल्याच हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाही. करतो का आपण? ते नाही करत. आपलं मोरिंगा आहे ज्याला आपण शेवग्याचं शेंगा म्हणतो है ना, ते खातो का आपण? ते जर खरंच आपला कोलेस्ट्रॉल पूर्ण झिरो होतो. दुसरी गोष्ट त्याचा जे पाला असतं त्याचा जर आपण चहामध्ये पत्ती यूज करतो ना, त्याच्याऐवजी त्या झाडाचा पाला वाळून मिसळून घालून ते पत्ती यूज करा, त्या माणसाचं कोलेस्ट्रॉल पूर्ण.
त्याच्यामध्ये बरेच काही लोकांचे केस पाठवतात, त्याला सुद्धा ते मदत करायला. म्हणजे बरेच काही मार्केटमध्ये खूप सारं सगळ्याला माहित आहे, काही लोकांना माहित नाही. पण ज्या गोष्टीला आता काका तुम्हाला नाही माहिती आहे का, नाही कशाला म्हणतात, पण आपल्याला माहिती आहे नाही, नाही कशाला म्हणतात. अरे वा, हुशार, बऱ्याच लोकांना इथे माहिती आहे नाही. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा होऊ द्या. असा आहे इतका कडू असेल त्याच्यावर जगात काहीच कडू नाही. आणि ते हे जसं अमृतच काम करत तसं ते कितीतरी असंख्य हजारावरती काम करतात तसं, पण ते माहीत सगळ्याला. तुम्ही रोज खाता, महिन्याला खाता, वर्षात खाता, लेकराला पाचता, किती वेळ पाचता, आपल्या घरी कोणीच नाही पाचत. मला एकदा पाहावा हे जे माणूस नाही पित ना त्या माणसाला जवळजवळ हॉस्पिटलचं कामच पडत नाही, हॉस्पिटल मधलं कामच पडत नाही. तसं काम आहे. बऱ्याच लोकांना माहित आहे, माहित नसली जरी माहित आली तुम्ही सांगलं त्याच्यावर विश्वास कोणी करतं का? तुम्हाला माहिती, पण ज्याला माहित नाही आपण म्हणलं ही नाही घेऊन पिली तर आपला परिवार सुखी राहतो, आपण घेतो का? खूप त्याला बांधलं शेत आणि फुकट मिळते शेतामध्ये, पण करत नाही ते. असं आहे. त्याच्यासाठीच मग आपल्या सायंटिस्ट लोकांना, आपल्या कंपनीनं असा विचार झाला की भारतामध्ये आपण जे हॉस्पिटलसाठी जे खर्च होते किंवा जे लोक पैसे घालून सुद्धा त्याला काही रिझल्ट येत नाही. बघा 42 कंटेनमध्ये टाकले, म्हणजे सरळ आपल्या मराठी भाषेत 42 फळांचा अर्थ. जसं आपण ज्यूस पितो आहे ना मार्केटमध्ये ज्यूस, तेच फळांचा आहे ना. बरं खायचे तुम्हाला हे फळ आपण बघतो बी, याच्यामध्ये काही फळं खाल्लेली असतील किंवा नाही खाल्ले असतील आहे ना. फळामध्ये याच्यामध्ये आणखी परत काही बेरी आहेत, लो बेरी, जसे की आपल्याला फक्त एकच माहिती आहे, एक शेतामधले बोर माहित असतात, तशीच एक बेऱ्या असतात, म्हणजे स्ट्रॉबेरी, क्रेनबेरी, गोजी बेरी, अशा 9 प्रकारच्या बेऱ्या. त्यांचं सगळं मिश्रण टाकले तर आपण फळं जरी फळं किती खायचे, 1 किलो 2 किलो 1 टोपलं 2 टोपले किती खायचे, त्याचं बी माप नाही. बघा चंद्रावरचे लोक गेले होते, त्यांनी